भाजपची राहुल गांधींविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार, देशाचं विभाजन करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप, कडक कारवाईची मागणी. पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात धाव, राजस्थानातील जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावरून कारवाईची मागणी. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर अमित शहांची सोशल मीडियावर पोस्ट लिहित सडकून टीका, या निवडणुकीत काँग्रेस विरोधी पक्ष बनणं ही कठीण, शहांचं वक्तव्य. सत्तेत आल्यास सीए कायदा संपवण्याच्या काँग्रेसच्या घोषणेवर शहांचा पलटवार, हा कायदा कुणीही थांबवू शकत नाही, अमित शहांचं आव्हान. दिल्लीत अमित शहांनी बोलावली भाजपची महत्त्वाची बैठक, सर्व महामंत्र्यांसोबत निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यांबाबत चर्चा. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या तोंडावर भाजपमध्ये खलबतं, अमित शहा नड्डा यांनी रात्री उशिरा घेतली सरचिटणीसांची बैठक. पंतप्रधान मोदींची आज राजस्थानच्या टोक सवाई माधोपूरमध्ये प्रचार सभा, तर छत्तीसगडमध्येही भाजप उमेदवारांसाठी रॅली. अमित शहा आज 3 राज्यांच्या दौऱ्यावर, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवारांसाठी घेणार प्रचार सभा. दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार काही तासात संपणार, मोदी, शहा, नड्डा, योगी, राजनाथ सिंग भाजप उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त. प्रियंका गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर, चित्रदुर्ग आणि बंगळुरूत काँग्रेस उमेदवारांसाठी घेणार सभा. राहुल गांधी उद्या सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंसाठी घेणार सभा, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंकडून सभास्थळाची पाहणी. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार लंके आज अर्ज दाखल करणार, तर सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ मोर्शीत आदित्य ठाकरेंची सभा. श्रीनगरमध्ये मतदारांमध्ये जागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन, ट्युलिप गार्डनमध्ये प्रशासनाकडून मतदारांमध्ये जागृती. केजरीवालांना तिहारमध्ये इन्सुलिन दिलं, सूत्रांची माहिती, शुगर लेवल वाढून 320 पर्यंत गेली, ईडीच्या अटकेनंतर पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केजरीवालांची न्यायालयीन कोठडी आज संपणार, राऊज एव्हेन्यू कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार. उत्तराखंडच्या कुमाऊं मंडलजवळ नैनितालच्या जंगलामध्ये आग, दुर्मिळ वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी. मुंबईत तब्बल 4.5 कोटींचं जवळपास 7 किलो सोनं आणि 2 कोटींचे हिरे जप्त, नूडल्स पाकिटात लपवले होते हिरे, 4घांना अटक. दिल्लीत गाझीपूरमध्ये कचरा डेपोला लागलेली आग अजूनही धुमसते, 24 तासांनंतरही धुराचे लोट, परिसरातल्या नागरिकांचे हाल. अयोध्येत भाविकांची रीघ, चैत्री पौर्णिमेनिमित्त सरू नदीत स्नान, तर हनुमान जयंतीनिमित्तानं हनुमानगडीवरही दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी. 26 एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कोकण आणि गोव्यात पावसाचा अंदाज, आधीच अवकाळीनं त्रस्त शेतकऱ्यांच्या चिंता वाढणार. जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचलमध्ये 23 ते 26 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाची शक्यता, तर मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा अंदाज. चीनमध्ये पुराचा कहर, धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत अनेक नद्या, प्रशासनाकडून नागरिकांचं वेगानं स्थलांतर.